तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे। नमो बुद्धाय बांधवांनो, बौद्ध बांधवांनो, माझं चॅनल हिंदीमध्ये आहे, परंतु आज मी पहिला एपिसोड आमच्या मराठी बौद्ध बांधवांसाठी विशेष प्रसारित करीत आहे। कारण असे की 23 सप्टेंबर 2024 बडोद्याला फार मोठा संकल्प दिवस उत्सव उजवण्यात येतो। 23 सप्टेंबर 1918 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा याच बडोदे शहरामध्ये छळ झाला। 11 दिवस सतत त्यांचा छळ होत राहिला। 23 सप्टेंबर 1918 हा दिवस त्यांचा बडोद्याचा शेवटचा दिवस। ह्या शेवटच्या दिवशी काय घडले तर डिफेन्स मिनिस्टर, डिफेन्स सेक्रेटरी डॉक्टर भीमराव आंबेडकर पारसी लोकांनी बनवलेल्या अतिथीगृहामध्ये राहत होते। भोजनासाठी घरी आले, बघतात तर अनेक पारसी लोक लाठ्या काठ्या घेऊन तमतमत्या चेहऱ्याने त्यांची वाट बघत होते। त्यांना शिवीगाळ करतात आणि म्हणतात कि तू हरिजन है और तूने हमसे झूठ बोला, हमको तूने फसाया ये कहकर कि तू पारसी है और हमारी धर्मशाला में रह रहा है। अब हमको मराठों से ये जानकारी प्राप्त हो चुकी है कि तुम महाराष्ट्र की नीची जाति की हो और तुम्हें तत्काल निकाल दिया जाए। तुमने हमारा धर्म भी भ्रष्ट कर दिया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिवीगाळ केली, अपमान केला। ते डिफेन्स सेक्रेटरी असताना त्यांनी रौब झाडला। मी तुमची गोष्ट विनम्रतेने सगळी ऐकली। मैं आपने जो कुछ भी कहा, गाली गलौज की, सब कुछ मैंने सह लिया। मैं तुम्हारे मन को पहुंचा हुआ दुख भी समझ सकता हूँ और तुमने जब मुझे यहाँ से निकालने की ठान ही ली है तो मैं निकल जाने के लिए तैयार हूँ। तुमने गाली गलौज की, मुझे अपमानित किया, मैं सह सकता हूँ, लेकिन यदि तुम में से कोई भी मुझ पर हाथ उठाता है तो तुम ये समझ लो कि मैं डिफेंस सेक्रेटरी हूँ। मैं महाराज को फरियाद कर सकता हूँ, जनरल को फरियाद कर सकता हूँ और तुम पर कानूनी कार्रवाई कर कर तुमको सजा दिलवा सकता हूँ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे शब्द ऐकून पारसी दचकले आणि पारशांनी माघार घेतला। चले जाओ आंबेडकर कहकर त्यांनी बाबासाहेबांना जाण्यास सांगितले। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनावर याचा खोलवर पगडा पडला। त्यांनी जसं तसं आपलं बिस्तर, आपला सामान, साहित्य उचललं। स्टेशन आज अस्तित्वात नाही, तोडण्यात आले, नवे स्टेशन बनलेले आहे। तिथे गेले। तिथे त्यांना माहिती पडलं की मुंबईकडे जाणारी ट्रेन 4 ते 5 घंटा लेट आहे। एवढा वेळ कुठं काढायचा? आणि हे तर माझ्या मागे मागेच येतात आहे। अनेकांना सांगतील की हा हरिजन आहे, याने आमचा छळ केला। अनेक माझ्याशी जिभाजोडी करतील, तर्क वितर्क करतील, चांगलं वाईट काय बोलायचं बोलतील। त्यापेक्षा मी अशी एक जागा शोधतो की तिथे मी निवांत एकटा बसू शकेल आणि हा 4 घंट्याचा वेळ काढू शकेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा आपला सामान घेऊन स्टेशनवरून 1.5-2 किलोमीटर असलेल्या सयाजी उद्यानात आले। तिथे त्यांनी एकांत झाड पाहिलं। तिथे एक टवटवीत प्रफुल्ल झालेलं खोल छाया देणारं वडाचं झाड होतं। झुलत्या पुलावरून ते उतरले आणि त्या एकांत झाडाखाली रडले, दुखी झाले आणि चिंतन करायला लागले
की जर मी एवढा मोठा विद्वान, मला असे वाटले की मी जर माझ्या देशात जाईल तर माझी विद्वतेची किंमत होईल, मला इज्जत मिळेल. परंतु इथं विद्वतेला महत्त्व नाही, इथे माणसाच्या जातीला महत्त्व आहे. आणि जातीचा हा दंश मी बाळपणापासून शिलत आहे. आणि ही जाती, हा नीचपणा, हा वर्णभेद, ही जातीयता माझा पिच्छा सोडत नाही. आणि जर माझी अशी दशा आहे तर माझ्या बांधवांची कशी असेल? ती किती किळसवाणी जीवन जगत आहे. पशु समान जीवन जगण्यास त्यांना या लोकांनी मजबूर केलेला आहे. तर मी हा संकल्प करतो, हा निश्चय करतो की आजपासून मी कोणतीही नोकरी करणार नाही किंवा कुठला उद्योग करणार नाही. जरी मी वकील असलो तरी मी वकिली करणार नाही. आणि मी माझ्या समाजाला आत्मसन्मान, स्वमान आणि प्रतिष्ठेचं जीवन लाभवून देईल. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राकडे पाऊल उचलले. तो दिवस म्हणजे 23 सप्टेंबर 1918, वेटिंग फॉर विजा, त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे. तर ती संकल्पभूमी जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक परिवर्तन, आर्थिक परिवर्तन, राजनैतिक परिवर्तन आणि शैक्षणिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी जो संकल्प केला, ज्या दिवशी केला तो दिवस म्हणजे 23 सप्टेंबर. अशा या ऐतिहासिक दिनी आम्ही बडोद्यातील महाराष्ट्रीयन बौद्ध बांधवांसाठी दीक्षा, धर्म दीक्षाचा कार्यक्रम आयोजित केला. का? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली नागपूरच्या ऐतिहासिक नाग लोकांच्या नगरीत आपल्याला बौद्ध धम्म देऊन बौद्ध बनवले. परंतु बांधवांनो, त्या नागपूरच्या दीक्षामध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून, खेडेपाड्यातून, तालुक्याच्या मथकाहून किंवा जिल्ह्याच्या मथकाहून, सगळ्याच जिल्ह्यातून, सगळ्याच तालुक्यातून किंवा सगळ्याच खेडोपाडून त्या दीक्षेच्या कार्यक्रमामध्ये आपले लोक उपस्थित राहिलेच असं नाही. जे जाऊ शकले, जे गेले आणि ज्यांनी तिथे विधिवत दीक्षा घेतली ते बौद्ध. नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पोहोचू शकले नाही किंवा ज्यांच्यापर्यंत बाबासाहेबांचा संदेश पोहोचला नव्हता किंवा ज्यांची स्थिती नागपूर येथे उपस्थित राहण्याची नव्हती, अशा लोकांसाठी संदेश दिला की जा, आपल्या लोकांना सांगून द्या की आजपासून आपण बौद्ध आहोत, हिंदू राहिलेले नाही, आपला धर्म बौद्ध आहे आणि आपण जातीयतेच्या चौकटीतून बाहेर पडलेलो आहे. त्याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1931 दिवशी मुंबई इलाखा परिषदेत आम्ही धर्मांतर का करायचे आहे, धर्मांतर करण्याचा मुख्य उद्देश काय आहे, हे ऐतिहासिक भाषण केलं. आणि त्या ऐतिहासिक भाषणामध्ये आपल्या लोकांना कडवडून सांगितलं की तुम्ही जाती लपवण्यासाठी वेळोवेळी नामांतर करता. तुम्ही विकास साधायचा असेल तर स्थलांतर करा, म्हणजे शहराकडे जा. आणि शहरात जाऊन तुम्हाला प्रतिष्ठेचे जीवन जर जगायचे असले तर तुम्ही धर्मांतर करा. केवळ धर्मांतर करून तुम्ही थांबू नका, तर तुम्ही तुमचे आडनाव बदलवा, हिंदू जातीची ओळख मिटवा, नामांतर करा. म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला सांगितले की स्थळांतर करा, नंतर धर्मांतर करा, नंतर नामांतर करा. म्हणजे हिंदू धर्माची ओळख करून देणारे जे रीतिरिवाज आहेत, ज्या मान्यता आहेत, जी पूजा प्रार्थना करायची पद्धत आहे, ती सगळी त्याग करा. तुमचे आडनाव बदलवा, कारण की तुम्ही जात लपवण्यासाठी वेळोवेळी आडनाव बदलत असतात.
असे टेम्परवारी आडनाव बदलल्याने काय होणार नाही, म्हणून तुम्ही परमानंट सोल्युशन त्याचं आणा. तुम्ही बौद्ध व्हा आणि संपूर्ण नाव बदल करा, आडनाव बदल करा. परंतु बांधवांनो, आमच्या लोकांना आरक्षण मिळतच राहावे आणि ते आरक्षण मिळवण्यासाठी आमच्या लोकांनी शाळेमध्ये धर्मबौद्ध आणि जात ही बौद्ध न लिहिता धर्म हिंदू आणि जात महार लिहिली. का? तर आम्हाला आरक्षण मिळावं. ठीक आहे, तुम्ही मजबूर होता आणि तुम्ही हिंदू महार लिहून आरक्षणाचा भरपूर लाभ घेतला. आज तुमची चौथी पिढी अस्तित्वात आहे. तुम्ही आज आर्थिक संपन्न झाला आहात, शैक्षणिक संपन्न झाला आहात, तुम्ही राजनैतिक संपन्न झाला आहात, तुम्ही शक्तिमान झाला आहात. आता तरी तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर, तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर धर्म, बौद्ध आणि जात डॅश डॅश, कारण बौद्ध धर्मामध्ये जातीवाद नाही. ज्या धर्मात जातीवाद नाहीत त्या धर्मामध्ये कुठलीही जात लिहून त्या धर्माला बाटवणे योग्य नाही. महाराष्ट्रातून पलायन करून लोक MP गेले, UP गेले, छत्तीसगड गेले, कर्नाटकात गेले, गुजरातमध्ये आले. ते तेच सर्टिफिकेट घेऊन आले ज्याच्यावर धर्म हिंदू आणि जात महार लिहिलेली आहे. आमची जशी शिखांची संख्या किती, मुसलमानांची संख्या किती, ख्रिस्ती लोकांची संख्या किती, तशी बौद्धांची संख्या किती, असा जर RTI केल्यावर आम्हाला आढळून येते की बौद्धांची संख्या 0.1% आहे. असे का? तर आमच्या डॉक्युमेंटवर कुठेही बौद्ध लिहिलेलं नाही. हिंदू महार ज्यांनी जाता लपवल्या त्यांनी हिंदू मराठा केलं. अशी 90% लोक महाराष्ट्रातही आहे आणि गुजरातमध्ये आहे. तर चला आपण आपल्या 90% बांधवांना संविधानिकरित्या नियमानुसार बौद्ध धम्माची पुन्हा दीक्षा देऊन त्यांना बौद्ध झाल्याचं प्रमाणपत्र देऊन त्यांना खरे बौद्ध बनवू. ही मोहीम घेऊन जेव्हा मी निघालो तर 50% लोकांना बौद्ध बनायचंच नाही. त्यांना जाती लपून बसायचं आहे, पण जाती सोडायची नाही, हे मला आढळून आलं. नवी पिढी ज्यांनी जाता लपवल्या त्यांनी त्यांच्या मुलांना बौद्ध विहार दाखवलं नाही, त्यांनी स्वतः धर्म शिकला नाही आणि मुलांना बौद्ध धर्म काय आहे कळू दिलं नाही. ती नवी पिढी तर बौद्ध म्हणून ओळखून घ्यायला तयार नाही. ही अशी स्थिती आहे आणि अशा स्थितीला बघून मन अगदी गहिरून येते, दुःख होते की तो वाघ होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाघ होता आणि आम्ही त्या वाघाची पिल्लं आणि आम्ही आवर्जून म्हणतो बाप आमचा वाघ, आम्ही वाघाचे पिल्लं, आम्ही असे गाणे म्हणतो. आणि आम्ही जर पाहिलं त्यांना जर बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायला सांगा किंवा आडनाव बदली करायला तर ते वाघ नसतात बंधूंनो, ते कोल्हे सापडतात. कसा भारत बौद्धमय मिळेल? बौद्ध धर्माचे कसे वेगळे आकर्षक असे अस्तित्व कसे निर्माण होईल हा प्रश्न गोंधळून सोडणार आहे. म्हणून याच्यावर कवी प्रताप सिंग बोधडेचं एक गाणं आठवण्याशिवाय राहत नाही. आणि ते गाणं काय? तुझ्या पाऊल खुना भीमराया, तुझ्या पाऊल खुना भीमराया, तुझे पोर पुसू लागले रे, तुझ्या पाऊल खुना भीमराया, तुझे पोर पुसू लागले रे, तुझ्या वैऱ्याच्या दारात जाऊन पंगतीला बसू लागले रे, तुझ्या पाऊल खुना भीमराया. जर तुमचा बौद्ध बांधव महार म्हणून जगण्यास तयार आहे, बौद्ध होण्यास तयार नाही आणि महार की पाडायला
तयार आहे आणि हिंदू म्हणून जगायला तयार आहे, तर तो कोणाच्या पंक्तीत बसतोय? हिंदूवाद्यांच्या पंक्तीत बसतोय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सामाजिक धार्मिक परिवर्तन करायला सांगितलं त्या पाऊल खुणा तो मिटवत आहे. म्हणून ही गाण्याची पंक्ती इथं फिट बसते. आणि जर कार्यकर्ता म्हणून मी किंवा माझे इतर संगीत साथी त्यांना समजवायचा प्रयत्न करतो, ते चवताळून उठतात. भले बुरे शब्द आमच्याबद्दल काढतात. मी तर बडोद्यामध्ये 50% लोकांचा शत्रू झालेला आहे. आणि माझे व्हिडिओ अहमदाबाद, सुरत इथे फिरत असतात. तिथल्या लोकांनाही माझे व्हिडिओ बोचतात आहे. एक वानखेडे नावाच्या सुरतच्या शख्साने मला फोन करून सांगितले की मी हायली क्वालिफाईड आहे, मी डबल ग्रॅज्युएट आहे, तू कसला बौद्ध, आम्हाला आडनाव बदलवायला सांगतो, त्याच्याने काय होणार आहे? आडनावामध्ये एवढी आसक्ती आहे, आडनाव सोडायला तयार नाही आणि जाती येतेचे रीतिरिवाज त्यागायला तयार नाही, जुनी मान्यता जुनी पूजा पद्धती विसरायला तयार नाही, 22 प्रतिज्ञाचं पालन करायला तयार नाही, बौद्ध धम्म शिकायला तयार नाही, कुठलंही शिबिर करायला तयार नाही आणि म्हणतात आम्ही वाघाची मुलं, बाप आमचा वाघ, आम्ही वाघाची पिल्लं. खोटं शोधणार आणि समजायला जा तर सैरा वैरा. म्हणून प्रतापसिंग बोधडे म्हणतात, पांगली रे तुझी भीमसेना, पांगली रे तुझी भीमसेना, त्यात सरदार कोणी दिसेना. सरदार तर पुष्कळ आहे. मी हा कार्यकर्ता, मी तो कार्यकर्ता, मी ह्या संस्थेचा अध्यक्ष, मी त्या संस्थेचा महाप्रबंधक, महामंत्री. परंतु सामाजिक परिवर्तनाचं अभियान कुठलाही कार्यकर्ता राबवायला तयार नाही, तळागाळातून बदल घडून आणायला तयार नाही. कुठलीही संस्था हा मूलभूत बदल व्हावा म्हणून अभियान राबवायला तयार नाही. आणि सगळे म्हणतात आम्ही नेते, आम्ही कार्यकर्ते आणि आम्ही अध्यक्ष. म्हणून पांगली रे तुझी भीमसेना, त्यात सरदार कोणी दिसेना, बिंधण्याच्या या फौजेस आता सारी दुनिया हसू लागली रे, तुझ्या पाऊल खुना भीमराया, तुझे पोर पुसू लागली रे, तुझ्या वैराच्या पंक्तीत जाऊन. जय भीम, नमोदाय. ज्यांना कड असेल, ज्यांना लागत असेल, त्यांनी ह्या परिवर्तनासाठी तयार व्हावं. आम्हाला स्वाभिमान हवा आहे, प्रतिष्ठा हवा आहे. आम्हाला बौद्ध धम्माचे अस्तित्व टिकवायचे आहे, बौद्ध धम्म वाढवायचा आहे. आकर्षक, आचरणशील, सिलवाड, गुणवान, प्रतिष्ठावान बौद्ध समाज निर्माण करायचा असेल तर हे कठीण पावलं, हे कठीण कार्य हातात धरणे गरजेचे आहे. जय भीम, नमो बुद्धाय.